नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वाचन प्रेरणा दिन म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करतो. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही माणसे भारतभूमीवर जन्माला आली. अचल ध्येयवाद व दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसाचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत असते. साऱ्या भारत देशातील विद्यार्थी व युवकांसाठी आदर्शाचा दीपस्तंभ ठरावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम होय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू येथील रामेश्वरम या ठिकाणी एका मुस्लिम गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्यकोडीला नेण्या आणण्याचे काम करत. त्यांच्या वडिलांची व शिवमंदिरातील मुख्य पुजारी लक्ष्मण शास्त्री यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामांचे बालपण गेले. त्यांच्या घरातील वातावरण लहानपणापासूनच सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे असल्याने कलामांच्या मनावर याचा ठसा उमटला होता. त्यांनी शिकून मोठे व्हावे असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हे त्यांनी आपले कर्तव्य समजले. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले. वडिलांच्या निधनानंतर कलाम वर्तमानपत्र विकत व लहान मोठे काम करून कमवा व शिका या अंतर्गत आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण रामानाथपुरमला पूर्ण केले. त्यांना गणित विषयाची विशेष आवड होती. ते तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजात दाखल झाले. भौतिकशास्त्रात पदवी घेऊन त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे प्रवेशासाठी पैसेही नव्हते. तेव्हा त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण करून त्यांनी उड्डाणाच्या क्षेत्रात जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. नंतर कलामांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यांना भारतीय हवाई दलात विमानाचे वैमानिक होण्याची इच्छा होती, परंतु त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते हताश झाले. याच दरम्यान स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली. त्यावेळी स्वामीजी म्हणाले, तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे. पुढे जाऊन कलाम संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. 1958 साली ते ज्येष्ठ सहाय्यक वैज्ञानिक झाले. त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीच्या हॉवरक्राफ्टचा आराखडा तयार केला व 1 वर्षाच्या आत हॉवरक्राफ्ट तयार केले. त्याला नंदी हे नाव देण्यात आले. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी कलामांची कामगिरी पाहून त्यांचे खूप कौतुक केले. पुढे कलाम साराभाईचे नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख बनले. अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे तंत्र आत्मसात केले. रोहिणी या उपग्रहाने सुरू झालेला हा प्रयत्न पृथ्वी, अग्नी, नाग, आकाश अशी विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करून त्यांचा प्रवास आता उपग्रहापर्यंत येऊन पोहोचलेला होता. विज्ञानाचे परमभक्त असणारे कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. एकदा एका सभेत ते म्हणाले, मला भाषण करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी 25,000 किलोमीटरच्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल. त्यावेळी इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. त्यांनी देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत काम पाहिले. ते देशाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते. तसेच ते एक तत्त्वज्ञ, शिक्षक, कवी व थोर विचारवंत होते. कलामांना संगीताची आवड होती. त्यांना मुलांसोबत गप्पा मारायला आवडत असे.
जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपैकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाचीच राहावी असे त्यांना वाटत असे. शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते असे ते म्हणत. त्यांना वाचनाची फार आवड होती. वाचनातून मला आनंद मिळतो असे ते म्हणत. मोठी स्वप्ने पहा आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा असा कानमंत्र त्यांनी युवकांना दिला. डॉक्टर कलाम यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण व भारताचा सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न हा किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची जयंती म्हणजेच 15 ऑक्टोबर हा दिवस राज्यातील सर्व शाळा कॉलेजात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मी मरेन त्या दिवशी सुट्टी जाहीर करू नका, तर एक दिवस जास्त काम करा म्हणत ऑलवेज नेशन इज फर्स्ट ह्या त्यांच्या संदेशाचे पालन करून आपण त्यांच्या स्वप्नातील आधुनिक भारताचे निर्माण करायला हवे. भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करते.